नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिला जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. मराठमोळी माणसे या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक गुढी उभारतात. यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा करत असतात. गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनातील नशीब सुख समृद्धीने भरून जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्येही केली जातात. तर मित्रांनो, कारण की हा दिवस खूप अतिशय शुभ दिवस हा मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण त्या अगोदर ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसेल, त्यांनी 19 मार्च 2026 म्हणजे गुरुवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही एक वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे. वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मीची घरामध्ये ती स्थायी स्वरूपामध्ये वास करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, याविषयीची आजची माहिती आज आपण पूर्ण जाणून घ्यायची आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनही ऑन करा. काय होतं, बेल आयकॉन ऑन केल्यामुळं तुम्हाला जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पण एकही तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही, त्यासाठी तुम्ही नक्की ऑन करा. तर मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 वाजता सुरू होत आहे. तर त्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हाच दिवस आपल्याला गुढीपाडव्यासाठी निश्चित आलेला आहे. तर या शुभ योगामुळे केलेली कार्य यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. गुढीपाडवा हा सण आपण का साजरा केला जातो, तर याबद्दलची अनेक पौराणिक कथा आहेत. हिंदू धर्मामधील पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला होता आणि अयोध्येमध्ये ते राम परत आले होते, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी ही गुढी उभारली होती. अशीच देखील एक संकल्पना आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठावे. पहाटे लवकर उठल्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सकाळी हा उपाय करायचा आहे. सकाळी 10च्या आतमध्ये तुम्हाला गुढी उभारायची आहे. घरात गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळेचा उलटा लोटा म्हणजे तांब्या ठेवला जातो आणि त्यावरती स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबू आणि आंब्याच्या पानांनी फुलांनी सजविले जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा ठेवलेला तांब्याचा कलश असतो. त्या कलशावरती त्यावेळेस सूर्याची कोवळी किरणे पडतात. कोवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी घेऊन येते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, बघा, जाणून घ्या, ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. ब्रह्ममुहूर्तावर केलेली कोणतीही सेवा कधीही खाली जाणार नाही, खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरची शक्य झाला तर त्यावेळेस करा. सकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण घरासमोर गुढी उभारतो त्यावरती त्यावरती पुरणाची पोळी नैवेद्य अर्पण करतो. त्यावेळेस या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाची बीज आहे. तर त्या तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. सुकलेल्या नाही तर ओलं कमळाचं बी असते ते
त्यापासून फूल तयार होतं, ती बी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा आपण सोनं चांदी तर खरेदी करतोच, पण आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो. परंतु जे बी आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. आदल्या दिवशी दुकानामध्ये तुम्ही गेला, तिथे जर तुम्हाला कमळाचे बीज मिळाले तर तुम्ही ते अगोदर त्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करून आणू शकता. कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावरती सेवा करणार आहोत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणलं तर लई बरं होईल. त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही. तर ते आपल्याला फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर सकाळीच आपल्याला देवपूजा करायची आहे. सकाळीच देवपूजा केलेली असणार, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार आहे. पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होत असते, म्हणून आपण ही करत असतो. आता हा जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे. तो दिवा दिवसभर सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करत असतो, त्यामुळे दिवा हा तो अखंड सुरू असायलाच हवा. त्यानंतर आपल्याला कमळाचे जे बीज आहे तर ते घ्यायचं आहे. त्या तांब्याच्या तामणामध्ये ठेवायचं आहे. त्यावरती पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने पंचामृत नसेल तर दूध आणि अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कमळाचे हे बीज आहे तर ते बीज स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि परत त्याच तामणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता. त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणीच्या मदतीने स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं आहे. हे काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मूठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो. तुटलेले फाटलेले तांदूळ घेऊ नका. अखंड साबीत तांदूळ असावेत व ते इतर उपायासाठी वापरलेले नसावेत. तांदूळ स्वच्छ नवीनच असावेत. तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. चांगले तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. अगदी छोटंसं कापड आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. छोट्याशा कापडावरती आपल्याला अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचे बीज तुम्हाला ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायची आहे. तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज आहे तर त्यासोबतच आपल्याला काडी ठेवायची आहे. तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशी ही सुकलेली काडी आपल्याला त्याच्यासोबत ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहे. जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात, ते 7 अख्खे मिरे घ्यायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे हे आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाही. त्यामुळे या 2 वस्तू आपल्याला कमळाच्या बीज सोबतच ठेवायचं आहे. आपल्याला कपड्यावरती ठेवायचं आहे. आता या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून अभिमंत्रित करायचं आहे. त्याची प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे तर ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचे सुद्धा पठण करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करायची आहे. गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू आपल्याला ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने दिवा विझला तर जर मनामध्ये अशी कोणतीही शंका न घेता पुन्हा तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत आपल्याला या वस्तू देवी लक्ष्मीसमोरच आपल्याला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या वस्तूंना धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे. जी पोटली आहे तर ती आपल्याला
आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर प्रवेशद्वारावरती तर तिथे पोटली जी आहे ती बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीची कृपा अखंड राहावी, आपल्या घरावरती राहावी म्हणून देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या गोष्टी ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री हरी विष्णूला देखील प्रिय आहेत. त्यामुळे आपण जे कमळाचे बी ठेवलेलं आहे त्याला आपण कमळ बी सुद्धा म्हणतो. तर कमळाचे बीज आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं. त्यामुळे या बीसोबत आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे, जे लक्ष्मीचं एक स्वरूपच आहे. आणि त्यासोबतच आपण 7 अख्खे मिरे ठेवलेले आहेत, जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात. ही पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्की तुम्ही करून पहा. यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला पोटली बांधायची असेल तर तिथं सुद्धा तुम्ही अशीच पोटली बांधू शकता. या प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमचा कुठं व्यवसाय असेल त्या ठिकाणी तिथे या प्रकारे ही पोटली आपल्याला बांधायची आहे. घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळे व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तिथे देखील तुम्ही बांधू शकता. पण फक्त एवढंच की पोटली ही वेगळी असायला पाहिजे. बीज वेगळे करून आणावं लागेल. तर बघा, ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही, तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करू शकता. त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती खरेदी करून आणू शकतात. कोणती आहे ती स्थिर, कसं असतो कोणत्याही आहे तर ते स्थिर राहावी अखंड लक्ष्मी, यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे. लक्ष्मीचे आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील. असा हा उपाय नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.